नाशिक जिल्ह्यात आजपासून महसूल सप्ताह जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांची माहिती। नाशिक जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह राबवण्यात येतो आहे। यानिमित्त विविध उपक्रम तहसीलदार उपविभागीय जिल्हा स्तरावर राबवण्यात येतील, त्यांचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या सप्ताहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी केलेलं आहे। या सप्ताहात 1 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहास प्रारंभ होईल। या निमित्ताने गतवर्षी उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल। 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण होत असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमाकुल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना या अतिक्रमित जागेचे पट्टे वितरण कार्यक्रम होईल। 3 ऑगस्ट रोजी पाणंद शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल। 4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान जिल्ह्यातील प्रत्येक मंडळ स्तरावर राबवण्यात येईल। 5 ऑगस्ट रोजी सामाजिक विशेष अर्थसहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना गृहभेटी देऊन डीबीटी अनुदानाचं वाटप करण्यात येईल। 6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करणे आणि त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार नियमाकुल करणे, सरकार जमा करणे निर्णय घेणे। 7 ऑगस्ट रोजी एम स्टँड धोरणाची अंमलबजावणी करणे, नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेण्यात येईल आणि याच दिवशी या सप्ताहाचा समारोप होईल। जिल्ह्यातील सर्व उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर 1 वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी महसूल अदालत हा कार्यक्रम होईल आणि याबाबत व्यापक जनजागृती करावी। तसेच या सप्ताहानिमित्त नागरिकांनी महसूल विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी श्री पारधे यांनी केलं आहे। विविध महाविद्यालयातील युवक आणि युवती यांच्यापैकी जे उत्साही आहेत, ज्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी आहेत, ज्यांना या कामामध्ये इंटरेस्ट आहे, अशा युवक आणि युवतींना महसूल दूत म्हणून नेमणार आहोत। त्यांच्या मार्फत नागरिकांपर्यंत महसूल विभागाच्या विविध योजना जसे की डिजिटल क्रॉप सर्वे, विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज कसा करावा, त्याचप्रमाणे ई हक्क साठी नोंदी कशा कराव्या, अशा पद्धतीचे उपक्रम योजना किंवा जे शासनाची कार्यपद्धती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची आम्ही मदत घेणार आहोत। तर मी याद्वारे नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी महसूल दूतांच्या देखील सेवा या निमित्ताने वापरण्यास सुरुवात करावी। त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयातील युवक आणि युवतींना देखील आवाहन करतो की त्यांनी या निमित्ताने महसूल विभागाशी कायमस्वरूपी आपली नाळ जोडावी आणि शासनात आणि जनतेमध्ये एक प्रकारे दुवा निर्माण करावा। 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये महसूल अभियान साजरे केले जाणार आहे। या कालावधीमध्ये सुरुवातीला चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, त्यानंतर गायरान आणि वनक्षेत्र वगळता इतर शासकीय जमिनीवर 2011 पूर्वीची जी अतिक्रमण रहिवासी कारणासाठी झालेली आहेत त्यांना नियमानुकूल करणे, पांदन रस्त्यांची किंवा शिवरस्त्यांची मोजणी करून दुतर्फा झाडे लावणे, छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळात राबवणे, त्याचप्रमाणे विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी देऊन त्यांना डीबीटीचे अनुदान वाटप करणे, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे आणि शर्तभंग झालेल्या जमिनी नियमानुसार नियमानुकूल करणे किंवा सरकार जमा करणे आणि त्याचप्रमाणे एम स्टँड या धोरणाची अंमलबजावणी करणे, अशा विविध उपक्रम सर्वत्र साजरे केले जाणार आहे। तरी मी याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा आणि महसूल सप्ताहामध्ये सहभागी व्हावं। महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आपण नाशिक विभागातील विविध महाविद्यालयातील युवक आणि युवती यांच्यापैकी जे उत्साही आहेत, ज्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी आहेत, ज्यांना या कामामध्ये इंटरेस्ट आहे, अशा युवक आणि युवतींना महसूल दूत म्हणून नेमणार आहोत। त्यांच्या मार्फत नागरिकांपर्यंत महसूल विभागाच्या विविध योजना जसे की डिजिटल क्रॉप सर्वे, विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज कसा करावा, त्याचप्रमाणे ई हक्क साठी नोंदी कशा कराव्या, अशा पद्धतीचे उपक्रम योजना किंवा जे शासनाची कार्यपद्धती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची आम्ही मदत घेणार आहोत। तर मी याद्वारे नागरिकांना आवाहन करतो की
त्यांनी महसूल दूतांच्या देखील सेवा या निमित्ताने वापरण्यास सुरुवात करावी। त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयातील युवक आणि युवतींना देखील आवाहन करतो की त्यांनी या निमित्ताने महसूल विभागाशी कायमस्वरूपी आपली नाळ जोडावी आणि शासनात आणि जनतेमध्ये एक प्रकारे दुवा निर्माण करावा। नमस्कार। नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीनं नाशिक शहरातील सर्व प्रकारच्या शाळांचे प्रमुख मुख्याध्यापक प्राचार्य यांची एक महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 30 जुलै 2025 रोजी महाकवी कालिदास कला मंदिर शालिमार येथे पार पडली। शालेय शिक्षणाशी संबंधित विविध प्रशासनिक, शैक्षणिक, सुरक्षा आणि सामाजिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीच्या प्रारंभी प्रशासन अधिकारी डॉक्टर मीता चौधरी मॅडम यांनी उपस्थितांचं स्वागत करत प्रास्ताविक केलं। त्यांनी शासन निर्णय दिनांक 13 मे 2025 नुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांनी तातडीनं प्रभावी उपाययोजना राबवाव्यात यावर विशेष भर दिला। तसेच संपूर्ण बैठक होणाऱ्या चर्चेची रूपरेषा मांडली। बैठकीतील प्रमुख मार्गदर्शन विद्यार्थी सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था श्री मनोज दौंड, ARTO नाशिक। शाळा वाहतूक समित्यांचे कार्य, जबाबदारी आणि नियमावलीबाबत माहिती, वाहन चालकांची पार्श्वभूमी तपासणी आणि पालक शाळा समन्वयाचे महत्त्व श्री झोले, विस्तार अधिकारी जिल्हा परिषद। शासन निर्णय 13 मे 2025 नुसार सुरक्षा उपायांची तात्काळ अंमलबजावणी, CCTV गार्ड, सूचना फलक, गेट रजिस्टर, पोक्सो कायदा अंमलबजावणी। सखी सावित्री समितीच्या स्थापनेचं मार्गदर्शन, शैक्षणिक आणि शालेय उपक्रम श्रीमती सरोज जगताप, शिक्षणाधिकारी, योजना कार्यालय, UDISC+, नवभारत साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, माहिती अचूकतेसाठी प्रगती अहवाल आणि निरीक्षणाची आवश्यकता। डॉक्टर मीता चौधरी मॅडम, PAT चाचणी, BLO कामकाज, शिक्षक रजा प्रक्रिया, स्पेलिंग बी, शिष्यवृत्ती परीक्षा, विज्ञान परिप्रदर्शन, संयुक्त शाळा अनुदान, भविष्यवेधी शिक्षण, जीवन कौशल्य, NEP 2020 अंतर्गत उपक्रम। 15 ऑगस्टसाठी कवायत, सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी, निपुण महाराष्ट्र अहवाल सादरीकरणावर विशेष भर। विद्यार्थी सुरक्षा, पोलीस विभागाचे सहकार्य, माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक यांच्या पुढाकाराने पुढील सकारात्मक उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे। सर्व शाळेतील कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन, नोडल पोलीस अधिकारी नेमणूक, CP व्हॉट्सॲप नंबर 112 आपत्कालीन क्रमांक वापर, स्टुडंट क्रिएटिव्ह प्रोग्राम आणि कुंभमेळा स्वयंसेवक उपक्रमात सहभाग, पर्यावरण जनजागृती उपक्रम, इको क्लब स्थापनेचे आदेश, एक पेड माँ के नाम अंतर्गत प्रत्येक विद्यार्थी शिक्षकाकडून वृक्षारोपण आणि संगोपन, अहवालात फोटो निगा माहिती या सादर करण्याचे निर्देश। विशेष सूचना पेटी आणि अभिनंदन पेटी या अभिनव उपकल्पनांद्वारे विद्यार्थ्यांच्या सहभागास वाव, फी संदर्भातील पारदर्शकता, शिकवणी, दडपशाहीच मनाई, योग्य नियोजन आयोजन, शाळा स्वच्छतेचा अहवाल, रजिस्ट्रेशन प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे। उपस्थिती आणि पुढील कार्यवाही, नाशिक शहरातील एकूण 390 शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या बैठकीचा लाभ घेतला। मात्र पूर्वसूचनेनंतरही उपस्थित न राहिलेल्या 151 शाळांविरोधात प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। निष्कर्ष, ही बैठक विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक सहभाग, पर्यावरण जागृती आणि शिस्तबद्ध वागणूक या सगळ्याच अंगांनी अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी ठरली आहे। विविध विषयांवर झालेल्या चर्चेमुळे शाळांना त्यांच्या कार्यपद्धती अधिक सक्षम, प्रभावी बनवण्याचा मार्ग निश्चितच गवसला आहे। डॉक्टर मीता चौधरी, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, नाशिक महानगरपालिका। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे।
इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आज सत्कार. महसूल सप्ताह जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांची माहिती. महसूल विभागातर्फे 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबवण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हास्तरीय कार्यक्रम 1 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. या निमित्ताने महसूल अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन करून व्यापक जनजागृती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी आज दिले आहेत. महसूल दिनाच्या नियोजनासाठी आज दुपारी जिल्हाधिकारी श्री पारधे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस ते बोलत होते आणि यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे दिंडोरी, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार उपस्थित होते. जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी श्री पारधे यांनी सांगितले की महसूल दिनानिमित्त तहसील स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा सहभाग करून घ्यावयाचा आहे. तसेच स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करायचे आहे. तसेच महसूल सप्ताहानिमित्त 1 ते 7 ऑगस्ट 2025 पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यास सविस्तर अहवाल सादर करायचा आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात 1 ऑगस्ट दुपारी 4 वाजता होईल आणि या निमित्ताने वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल. उपजिल्हाधिकारी श्री हुलावळे यांनी महसूल दूत या संकल्पनेची सविस्तर माहिती दिली आहे. दरसवाडी डोंगरगावसाठी कालव्यातून पाणी पुरवठा सुरू. येवला पूर्व भागातील तळे, पाझर तलाव, बंधारे भरण्याची अपेक्षा. हरिभाऊ सोनवणे, नाशिक. येवला तालुक्यातील पूर्व भागाचे लक्ष लागून राहिलेल्या मांजरपाड्याचं पाणी दरसवाडीत फुल झाल्यानंतर नामदार भुजबळ यांच्या सूचनेनुसार आज डोंगरगावकडे पाणी सोडण्यात आलेलं आहे. हे खळखळणारे पाणी पाहून पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा नक्कीच पल्लवित होणार आहेत. दरसवाडी धरण भरल्यानंतर श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस माननीय दिलीप अण्णा खैरे यांच्या हस्ते दरसवाडी येथून डोंगरगावसाठी भुजबळ कालव्यातून पाणी सोडण्यात आलं आहे आणि या उपक्रमामुळे येवला तालुक्यातील सर्व बंधारे मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने भरतील अशी अपेक्षा सर्व शेतकरी बाळगून आहेत. या पाण्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस जलसिंचनाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोहन शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. कालव्यात खळाळणारं पाणी पाहून अनेकांनी आनंद साजरा केला. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. कोशिको नगर 30 जुलै 2025 काँक्रिटीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कोशिको नगर ध्यान मंदिर परिसरातील डांबरी रस्त्याच्या काँक्रिटीकरण आणि पावसाळी गटार ड्रेनेज लाईन कामाच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. या विकास कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब, खासदार माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, रामजी रेपाळे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले. शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे महत्त्वपूर्ण काम मंजूर होऊन भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला. यावेळी देवराम सैंदाने, विष्णू वारुंगचे, दिनकर गांगुर्डे, आकाश करंजकर, शिवाजी आव्हाड, सुरेश भावसार, शिवमूर्ती गोरडे, सुरेश वाणी, बापू कारवार, मारुती फड, भूषण जाधव, निलेश बहाळकर, प्रकाश अहिरे, प्रकाश शिरोडे, प्रशांत घंगाळे, देवराम सैंदाने, राजेंद्र गुरव, सुरेश थामणे, भूषण जाधव, शिवाजी आव्हाड, खानंदे साहेब आदी स्थानिक नागरिक आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासोबतच गटार आणि पावसाळी पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेसाठी आवश्यक ते ड्रेनेज लाईनचे कामसुद्धा मंजूर झालेले असून त्यामुळे परिसरात पावसाळ्यात होणारी साचंती, चिखल, दुर्गंधी यावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.
नागरिकांना आता अधिक सुरक्षित, सुलभ, स्वच्छ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. विकास कामांमध्ये गती आणि गुणवत्ता हीच शिवसेनेची ओळख आहे. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन श्री प्रवीण बंटी तिदमे यांनी यावेळेस केलं आहे. नाशिक विभागात महसूल दूत हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार डॉक्टर प्रवीण गेडाम. महाविद्यालयीन युवक युवतींद्वारे शासकीय योजना पोहोचणार घरोघरी. नाशिक विभागातील 5ही जिल्ह्यात गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत दिनांक 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह राबवण्यात येतो आहे. योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तालयाने महसूल दूत ही संकल्पना राबवण्याचे ठरवलेलं आहे. या संपर्काची आवड असणाऱ्या इच्छुक महाविद्यालयीन युवक युवतींना महसूल दूत म्हणून शासनाच्या या उपक्रमात सहभाग घेता येणार आहे. संबंधित महसूल विभाग अथवा तहसील कार्यालय क्षेत्रात अथवा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये हे महाविद्यालयीन तरुणी युवक युवती महसूल दूत म्हणून काम करणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिली आहे. महसूल विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, पुरवण्यात येणाऱ्या सेवांविषयी लोकजागृतीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक महाविद्यालयातील एक कार्यशील युवक आणि युवती यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी तालुका पातळीवर संबंधित तहसीलदार, अप्पर तहसीलदार हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये, विद्यालये, ITI आदींच्या प्राचार्यांशी चर्चा करून उत्तम नेतृत्व गुण, कार्यशील आणि तंत्रज्ञान वापरायची आवड असणाऱ्या युवक आणि युवतींची निवड करण्याबाबत कळवण्यात आलं असल्याची माहिती डॉक्टर गेडाम यांनी म्हटलेली आहे. महसूल विभागाच्या कामकाजामध्ये तरुणांचा सहभाग वाढावा, महसूल विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी युवकांच्या कल्पकतेचा वापर या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व्हावा, यासाठी डिजिटल क्राटअप सर्वे प्रणालीद्वारे पीक पाहणी नोंदवणे, हक्क प्रणालीचा 11 प्रकारच्या फेरफार नोंदणी 7/12 घेण्यासाठी वापर करणे आणि नोकरीसाठी आवश्यक प्रमाणपत्र, महसूल विभागामार्फत शैक्षणिक यासाठी आवश्यक प्रमाणपत्र, दाखले यासाठी लागणारी कागदपत्र आणि त्यांची प्रक्रिया इत्यादीची माहिती देणे, महसूल विभाग राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देणे याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल दूतांना गौरवण्यात येणार असल्याचं आयुक्त गेडाम यांनी म्हटलेलं आहे. नक्कीच बघा, कालचं जर आपण ऑपरेशन सिंदूरची जी चर्चा होती त्यामध्ये माननीय गृहमंत्री अमितभाई शहांनी पूर्ण जुने दाखले पण दिले. यांच्या काळातला कसा विरोध होता आणि आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालचा ॲक्शन प्लॅन काय आहे हे सगळं सांगितलं. कशा प्रकारे सैन्याला दिलेलं एक प्रकारचं बळ आहे, सैन्याला त्यांनी जे प्रकारची स्वतंत्रता दिली आहे, तुम्ही ॲक्शन घ्या. मला असं वाटतं की हे कुठेतरी काँग्रेसला खुटतंय का? काँग्रेसच्या त्या मानसिकतेतनं ते बाहेर येत नाहीये. जसं तुम्ही म्हणाले की चिदंबरम यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला, म्हणजे हा प्रश्नचिन्ह आपल्या देशाबद्दलच तुम्ही उपस्थित करताय का? ही कुठल्या दिशेला घेऊन चाललेत राजकारण? तुमची काँग्रेसची निष्ठा ही देशावर राहिली नाहीये. तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या देशाप्रती तुम्ही त्यांच्या बाजूने बोलायला लागले का? आणि पाकिस्तान सारखा देश वारंवार आपल्यावर अशा प्रकारचे 26/11 सारखा आत्मघातकी त्यांचा तो जो त्यांच्या काळातला हल्ला असेल, म्हणजे तुम्ही एवढं होऊन पण प्रश्न उपस्थित करता. मला असं वाटतं की काँग्रेसची नीतिमत्ता ही देशविरोधी होत चाललेली आहे. यांना फक्त संसदेत गोंधळ घालायचा असतो. शेतकऱ्यांचे प्रश्न येतात तेव्हा हे गोंधळ घालतात. पंतप्रधान देशाचे जेव्हा सांगत असतात तेव्हा हे गोंधळ घालतात. माननीय गृहमंत्री बोलतात तेव्हा हे गोंधळ घालतात. यांना ऐकून घ्यायचं नसतं आणि इकडे मात्र फेक नरेटिव्ह सेट करायचा आणि देशाला विचलित करायचं. कुठेतरी मला असं वाटतं की या देशाच्या जनतेला कळले आणि म्हणून त्यांना कदाचित त्या पद्धतीने उत्तर देखील मिळत आहेत. परंतु वाईट याचं वाटतं की ऑपरेशन सिंदूर ही सर्व भारतीयांची मिळून या सैन्याप्रती आपण केलेला एक प्रकारचा त्यांनी ज्या पद्धतीने रक्षण केलं या देशाचं, ती गौरवगाथा आहे आमच्या देशाची. ती सांगण्याचा आमचा अधिकार आहे. परंतु तिथे सुद्धा घाणेरडं राजकारण केलं जातं आणि नेहरू गांधी परिवाराच्या किती तुम्ही अजून आहारी जाणार आहेत की माझ्या देशाचा सुद्धा तुम्ही अपमान वारंवार करता, याचं भान ठेवायला पाहिजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी. ऑपरेशन सिंदूरच्या विषयावर, अतिशय गंभीर विषयावर काल पार्लमेंटमध्ये जी चर्चा चालू होती
आणि त्या काळामधले जर यांचं वर्तन आणि विधानं काँग्रेसची बघितली तर ती एक राजकीय द्वेष आहे, परंतु कुठेतरी हे पाकिस्तानची भाषा बोलायला लागली की काय असा प्रश्न मला पडतो. ज्या पद्धतीने खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरची तुलना तमाशाशी केली, म्हणजे तुम्ही भारतीय सैनिकांचा सन्मान तर करत नाहीये, पण तुम्हाला अपमान करण्याचं, म्हणजे एखाद्या परिवाराला नेहरू गांधी घराण्याचं एवढं तुम्ही आहारी गेले की तुम्ही देशाचा सन्मान विसरले. मला असं वाटलं की हा आमचा सगळ्या भारतीयांचा अपमान आहे, आमचा शौर्याचा, या भारताच्या गौरवाचा अपमान करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार पाठवला नाही आणि तुम्हाला अधिकार नाही, आणि त्या संसदेत जाऊन अपमान करण्याचा तुम्हाला तिथे बोलण्याचं धारिष्ट्य येतं. मला असं वाटतं की त्यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा हिंदूंचा अपमान केला होता, भगवा दहशतवाद म्हणून उल्लेख केला होता. त्याच दिशेने खासदार प्रणिती शिंदे जात आहेत का? हिंदूचा अपमान, शौर्याचा अपमान, सेनेचा अपमान, कुठेतरी काँग्रेस चलबिचल झाली. तुम्ही बघितलं असेल काल पूर्ण वेळ ऑपरेशन सिंदूरपेक्षा यांना प्रश्न पडत होते की किती विमानं गेले, किती खरंच मारले, आणि कुठेतरी ह्याच काँग्रेसांची भाषणं पाकिस्तानमध्ये व्हायरल होत आहेत. मग देशामध्ये राहून देशाबद्दल तुम्ही मतं मागताना तिथे बोलण्याचं धारिष्ट्य येतं. मला असं वाटतं की त्यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा हिंदूंचा अपमान केला होता, भगवा दहशतवाद म्हणून उल्लेख केला होता. त्याच दिशेने खासदार प्रणिती शिंदे जात आहेत का? हिंदूचा अपमान, शौर्याचा अपमान, सेनेचा अपमान, कुठेतरी काँग्रेस चलबिचल झाली. तुम्ही बघितलं असेल काल पूर्ण वेळ ऑपरेशन सिंदूरची तुलना तमाशाशी केली, म्हणजे तुम्ही भारतीय सैनिकांचा सन्मान तर करत नाहीये, पण तुम्हाला अपमान करण्याचं, म्हणजे एखाद्या परिवाराला नेहरू गांधी घराण्याचं एवढं तुम्ही आहारी गेले की तुम्ही देशाचा सन्मान विसरले. मला असं वाटलं की हा आमचा सगळ्या भारतीयांचा अपमान आहे, आमचा शौर्याचा, या भारताच्या गौरवाचा अपमान करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार पाठवले. कुठेच त्या ऑपरेशन सिंदूरचा गौरव करण्याचं सामर्थ्य नाहीये. कुठल्याच काँग्रेस खासदारांनी अभिनंदन केलं नाहीये. ऑपरेशन सिंदूरची जर चर्चा होते पार्लमेंटमध्ये 16 तास चर्चा होते, काँग्रेसच्या खासदारांचं कर्तव्य होतं देशाप्रती एक एवढा मोठा 26/11च्या हल्ल्यानंतर यांच्या सरकारने काय केलं याच्यावर कोणी बोलायला तयार नाहीये. परंतु जर अभिनंदन सरकारचं त्या सैन्याचं करत नाहीये, मला असं वाटतं की हा राजकीय विषय नसून हा आमच्या अस्मितेचा, हा भारताच्या गौरवाचा प्रश्न आहे. आणि ऑपरेशन सिंदूर म्हणजे आमच्या भारतावर ज्यांनी आक्रमण केलं, आमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली, पहलगाम सारख्या वाईट आमच्या ज्या बांधवांवर जो हल्ला झाला त्याला सडेतोड उत्तर होतं, आणि त्या माध्यमातून त्यांनी हा अपमान केलेला आहे आणि त्याचा हा निषेध व्यक्त मी करते. नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं की ही चर्चा होणार. माननीय केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी देखील स्पष्टता आणली होती. ही सगळी वेळ असताना 16 तास तिथे दिलेले असताना सुद्धा यांनी मात्र तिथे गोंधळाचं वातावरण निर्माण केलं. जेव्हा माननीय गृहमंत्री अमित शाह यांनी मागचा इतिहास देखील स्पष्टतेने सांगितला, कशा प्रकारच्या आधीच्या युद्धांमध्ये काय झालं, कशा प्रकारच्या चीनला जमिनी आमच्या गेल्या, कोणाच्या काळात गेल्या, कशा गेल्या याचं विवरण दिलं. आणि हे सगळं होत असताना सुद्धा हे न ऐकता मात्र फक्त आणि फक्त शंका निर्माण करण्याचं काम करतात. मला असं वाटतं की याच्यावर भारतीय जनता पार्टीने तर प्रत्येक भारतीय नागरिकांनी आता उत्तर देऊन त्यांना दाखवून दिलंय की बाबा आता हा खोटा प्रचार करून चालणार. ऑपरेशन सिंदूरची जी चर्चा होती त्यामध्ये माननीय गृहमंत्री अमित शहांनी पूर्ण जुने दाखले पण दिले. यांच्या काळातला कसा विरोध होता आणि आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालचा ॲक्शन प्लॅन काय आहे हे सगळं सांगितलं. कशा प्रकारे सैन्याला दिलेलं एक प्रकारचं बळ आहे, सैन्याला त्यांनी जे प्रकारची स्वतंत्रता दिली आहे, तुम्ही ॲक्शन घ्या.
मला असं वाटतं की हे कुठेतरी काँग्रेस साठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. कर्तृत्व हेच खरे ओळखपत्र. सुवर्णकार समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा ठरलेल्या माननीय श्रीमती भाग्यश्री विसपुते मॅडम यांची सदिच्छा भेट. आमच्या स्नेही तसेच संपूर्ण सुवर्णकार समाजाचा अभिमान असणाऱ्या अत्यंत तरुण वयात जिल्हाधिकारी पदासारखी महत्त्वपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या माननीय श्रीमती भाग्यश्री विसपुते यांनी नुकतीच धुळे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकृत केलेली असून ते अतिशय प्रभावीपणे आणि यशस्वीपणे कार्यरत आहेत. माझे लहान बंधू श्री महेंद्रजी विसपुते नानासाहेब यांच्यासह आम्ही त्यांची सदिच्छा भेट घेऊन आदर्श शैक्षणिक समूह आणि पदवीधर प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या उज्ज्वल आणि प्रेरणादायी प्रशासकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व निश्चितच नव्या पिढीसाठी प्रेरणा. सोबत आहेत युनायटेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तानसेनभाई ननावरे. तानसेनभाई, महायुती प्रचंड विजय झाले आहे, ऐतिहासिक विजय झालेला आहे. या संदर्भामध्ये एक या निवडणुकीच्या माध्यमातून एक असं पुढं आलेलं आहे की जी दलित मते लोकसभेमध्ये ट्रान्सफर झाली होती काँग्रेस आघाडीला किंवा इंडिया आघाडीला, आता ही मतं ह्या बाजूने आलेली आहेत. आपलं आणि ही कशी वळाली असतील वगैरे याबद्दल काय आपलं म्हणणं आहे? सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील तमाम मतदारांचं मनापासून आभार मानतो, कौतुक करतो, धन्यवाद देतो की एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला प्रचंड असं यश मिळवून दिलं. अभूतपूर्व न भूतो न भविष्यती अशी बहुमत मिळवून दिल्याबद्दल मी महाराष्ट्रातील मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं पाहिलं असता 2019 मध्ये शिवसेना भाजप युतीला महाराष्ट्राच्या मतदारांनी कौल दिला होता, बहुमत दिलं होतं. परंतु ऐन वेळेस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी महाराष्ट्रातील मराठी मतदारांचा अपमान केला, त्यांच्या भावनेची अनादर केला आणि ज्या काँग्रेसच्या विरोधात, ज्या शरद पवारांच्या विरोधात भाजप शिवसेना युती लढली, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपची युती तोडून काँग्रेस आणि शरद पवार सरकार स्थापन केलं. ह्या अपमानाचा बदला महाराष्ट्रातील तमाम मतदारांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत घेतला आणि त्यामुळे प्रचंड संख्येने मतदान झालं आणि त्याचबरोबर प्रचंड बहुमताने युतीला निवडून दिलं. त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये जो दलित आंबेडकरी मतदार महायुतीपासून बाजूला होऊन काँग्रेस उभाटा इंडिया आघाडीच्या पाठीशी गेला होता, त्या लोकसभेमध्ये गेलेल्या मतदारांना, रिपब्लिकन आंबेडकरी दलित मतदारांना पुन्हा महायुतीकडे वळवण्यात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना फार मोठं यश आलंय असं मला वाटतं. लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्यापासून भारतीय राज्यघटनेला धोका निर्माण झालेला आहे, दलितांच्या मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह प्रचार करून दलित आंबेडकरी समाजाची मतं काँग्रेसने आपल्या बाजूने वळवली होती. तो काँग्रेसचा फेक, तो काँग्रेसचा खोटा प्रचार, तो काँग्रेसचा अपप्रचार खोडून काढण्यामध्ये आम्ही रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते यशस्वी झालो. त्याचा परिणाम म्हणून आज महाराष्ट्रातला तमाम रिपब्लिकन आंबेडकरी कार्यकर्ता महायुतीच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि आपल्याला कळेल की काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झालेला आहे. गत विधानसभेमध्ये ज्या काँग्रेसचे 54 आमदार होते, आज त्या काँग्रेसमध्ये दोन नंबरचा आकडा देखील गाठणं मोठं कठीण झालेलं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट, ज्या काँग्रेसच्या लोकांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चर्चा केली ते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला. काँग्रेसचे दिग्गज नेते
भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी बॅनर लावले, पोस्टर लावले, त्या बाळासाहेब थोरातांचा संगमनेरमधून पराभव झाला. विजय वट्टेटीवार देखील पराभवाच्या खाईमध्ये आहेत आणि आमचे तरुण तडफदार अध्यक्ष नाना पटोले देखील काठावर आहेत. हा काँग्रेसचा सुपडा साफ होण्यामध्ये रिपब्लिकन, आंबेडकरी, दलित मतांचा फार मोठं योगदान आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की ज्या महायुतीला रिपब्लिकन, आंबेडकरी जनतेने मतं दिली आहेत, ती हा आंबेडकरी समाज महायुतीने आपल्यासोबत बांधून ठेवण्यासाठी, आपल्यासाठी जोडून ठेवण्यासाठी, आपल्यासोबत कायम राहण्यासाठी महायुतीच्या सरकारनं प्रयत्न करणं, मला असं वाटतं हे अत्यंत आवश्यक बाब आहे. रिपब्लिकन, आंबेडकरी जनतेचे असे फार मोठे प्रश्न नाही आहेत, परंतु त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्हाला करावं लागणार आहे. त्याचा उदाहरणार्थ आरक्षणामध्ये वर्गीकरण आणलं, परंतु शेड्यूल कास्ट मध्ये ज्यांनी तो हे आणला, काय म्हणतात, वर्गीकरण एक मिनिट बंद कर. काय आर्थिक निकषाला काय म्हणतात, क्रिमिनल. शेड्यूल कास्ट मध्ये क्रिमिनल आणून समस्त शेड्यूल कास्टवर जो अन्याय आहे असं मला वाटतं. क्रिमिनलचा प्रश्न आहे, आरक्षणाच्या वर्गीकरणाचा प्रश्न आहे. सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट असा आहे की आरक्षणाच्या धोरणाची इमानीद्वारे अंमलबजावणीचा प्रश्न आहे. असे फार किरकोळ प्रश्न आहेत आमचे. गेली अनेक वर्षापासून आम्ही नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाडचं नाव मागत आहोत. काही कारण नसताना उद्धव ठाकरे सरकारने विश्वासघात केला आणि मोठ्या अपेक्षेने फडणवीसांनी शिंदे सरकारकडे बघत आहोत. आज नामांतराचा प्रश्न जर सोडवला तर मला असं वाटतं कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या योगदानाला न्याय मिळेल. अशा प्रकारचे आमचे जे अनेक प्रश्न आहेत. सर्वात मोठा मुद्दा असा आहे की हे सरकार माझं सरकार आहे, ही भावना आम्हा दलित मागासवर्गीय जनतेच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी शिंदे, फडणवीस, पवार यांना विशेष प्रयत्न करावा लागणार आहे. आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मानानं त्यांच्या प्रश्नाची विचारपूस झाली पाहिजे अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि दलित मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी, त्यांच्या भौतिक आणि भावनिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जे जे रिपब्लिकन, आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते प्रामाणिकपणे मनापासून, अंतःकरणापासून काम करत आहे, अशा कार्यकर्त्यांना महायुतीच्या सत्तेमध्ये समाविष्ट करून घेण्याचं काम या सरकारने केलं पाहिजे. आजपर्यंत जे कधी बोलत नाही, जे काही करत नाही, त्यांचा समाजाशी संबंध नसतो, अशा लोकांना तुम्ही महामंडळ सत्तेमध्ये देऊन त्या सोबत आहेत युनायटेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तानसेनभाई ननावरे. वीरशैव लिंगायत समाजातील शिखर संस्था असलेले महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड. संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले माजी अधिकारी, लिंगायत समाज भूषण लाडके नेतृत्व, माननीय रामदास पाटील सुमठाणकर साहेब दादासाहेब यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि साहेब पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. शुभेच्छुक नाशिक कार्याध्यक्ष डॉक्टर संदेश हिंगमिरे, श्री सोमनाथ शेठ घोंगाणे जिल्हा उपाध्यक्ष, अजिंक्य जितेंद्र हिंगमिरे अध्यक्ष महाराष्ट्र वीरशैव सभा नाशिक जिल्हा युवक, सौ संध्याताई निळकंठ जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, श्री महेश डबे जिल्हाध्यक्ष, श्री सुचित गोंधळे कोषाध्यक्ष, श्री शेखर भाईभंग शिक्षण समिती प्रमुख, श्री सचिन धोंगडे संघटक, श्री राजेश डबे जिल्हा उपाध्यक्ष, श्री महेश साखरे उपाध्यक्ष, सौ भारती बिडवाई महिला प्रमुख नाशिक महानगर, श्री कुणाल दिवटे प्रमुख नाशिक महानगर, श्री रवी लोहारकर कर्मचारी आघाडी प्रमुख अमोल आढळकर, नारायण दासे, देवानंद सोनटक्के, धीरज वाकोडे, धनराज मस्कले कर्मचारी आघाडी समस्त महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा नाशिक जिल्हा समिती वीरशैव लिंगायत समाज नाशिक.
नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने आणि G4 स्मार्ट रेसिंग टेक्नोद्वारा आयोजित मान्सून रॅली ऑफ नाशिक मोटरसायकल रॅली 2025 घेण्यात येणार आहे आणि या रॅलीचे आयोजन शनिवार तारीख 2 आणि रविवार तारीख 3 रोजी नाशिकच्या ग्रॅप काउंटी परिसरात करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. या 2 दिवसीय रॅलीसाठी सुझुकी, स्पीड सुझुकी, JS ग्रॅप काउंटी हे मुख्य प्रायोजक आहेत. इतरही अन्य सहप्रायोजक आहेत. पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देताना संयोजकांनी सांगितलं की नाशिकमधील पावसाळी वातावरण हे नेहमीच बाईक चालकांना खुणावत असते. चिखलाच्या रस्त्यातून आपली दुचाकी चालवून कसरती करणे हा एक वेगळा थरार असतो आणि या रॅलीची पूर्ण तयारी झालेली आहे. राज्याच्या बाहेरील अनेक स्पर्धकांना या रॅलीमध्ये सहभागी होता येणार आहे. या थरारक रॅलीची सर्व तयारी पूर्ण झालेली असून यात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, इतर राज्यातील नावाजलेले मोटरसायकल्सवर सहभागी होणार आहेत. नाशिकची रॅली म्हणजे एक आव्हानात्मक मार्ग असतो. चिखलातून आपल्या कौशल्याने वाहन चालवत कसरती करणे हा एक वेगळा स्टंट पाहायला मिळतो. या स्पर्धेसाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा, बॅकअप व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रेक्षक आणि स्पर्धकांसाठी संपूर्ण सुरक्षित राखण्यात आलेली आहे. खेळप्रेमींना आणि मोटरस्पोर्ट्स चाहत्यांना ही रॅली म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे. नाशिककरांनी या थरारक क्रीडा प्रकारासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. देशभरातील नामवंत रायडर्स या रोमांच अनुभवांचं अनेक आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेलं आहे. पत्रकार परिषदेला गणेश वामनराव लोखंडे, दिशा मनोज राजपूत, मयूर नोंदळ आणि इतर बाईकप्रेमी, संयोजक आणि रायडर उपस्थित होते. बाईट गणेश वामनराव लोखंडे, बाईट दिशा मनोज राजपूत. जवळ राहा. बाकी सगळे सरांच्या मागे या सगळेजण येतील. या सगळेजण जा मागे. सगळे या आपले पार्टिसिपेट कोण आहेत ते. गणेशजी खूप वर्षानंतर आम्हाला आठवतं की 20 इव्हेंट आहे. हा G4 मान्सून स्कूटर मान्सून रॅली आहे. सॉरी हो आवाज मोठा ठेवा. नमस्कार, माझं नाव गणेश वामनराव लोखंडे. मी G4 कम्युनिटीमधून त्यांचा एक सदस्य आहे, मेंबर आहे. आम्ही आत्ता येत्या 2 आणि 3 तारखेला नाशिकमध्ये मान्सून रॅली करतो आहे ऑफ नाशिक. G4 मान्सून रॅली ऑफ नाशिक करतो आहे. त्याच्यामध्ये पूर्ण भारतातून 60 चांगले रायडर्स येत आहे जे सहभागी होत आहेत. सर बोलले तसे का पहिले ह्या इव्हेंट नाशिकमध्ये भरपूर व्हायचे, पण काही काळामुळं थोडंसं झाले नाही आणि तेच इनिशिएटिव्ह आम्ही घेतो आहे. का आम्ही स्वतः एक प्रोफेशनल रायडर होतो, मोटरक्रॉस रायडर होतो, चॅम्पियन होतो. आणि आत्ता मलाही वाटतं की बाबा नाशिकमध्ये रायडर्स खूप कमी झालेले आहेत आणि लोकांना याची माहिती पाहिजे, लोक शिकले पाहिजे. जे रस्त्यावर करायला करू हे ट्रॅकवर यावा, ट्रॅकवर शिकावा, ट्रॅकवर करावा. त्याच्यासाठी आपण G4 स्मार्ट रेसिंग टेक्नो केलेलं आहे. काही पण माहिती हवी असेल आपल्याला तर आपलं स्वतःचं ॲप आहे, त्याच्यावर सगळे डिटेल्स तुम्हाला भेटून जातील. आपले इव्हेंट्स काय असतात, आपण कुठे इव्हेंट्स घेतो, कोणत्या तारखेला घेतो आणि पुढं जाऊन ज्यालाही रायडरला म्हणजे नाशिकच्या कोणत्याही याला किंवा बाहेर कोणालाही जर का रायडिंग शिकायची असेल तर यू आर वेलकम फॉर अस. आम्ही तुम्हाला शिकवायला तयार आहोत, ते पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये. त्याच्यात कुठलेही चार्जेस आम्ही घेतो नाही. आणि कोण फ्लॅग ऑफ करणार आहे? फ्लॅग ऑफसाठी कोण कोण नाशिकमधून भरपूरसे रायडर आहे जे आता म्हणजे दिशा राजपूत म्हणून एक मुलगी आहे, ती खूप सुंदर स्कूटर चालवते. त्याच्यानंतर नरेंद्र महाजन म्हणून आहे, शिवम आयर म्हणून आहे, जे नाशिकच्या लोकांना आणि बाहेरच्या लोकांना पण त्यांना बघण्यास मजा येईल. चांगले रायडर्स आहेत. प्राईज कशा टोटल ओव्हरऑल प्राइजेस साधारण आपण त्यांना ट्रॉफीज, सर्टिफिकेट्स आणि काही सम अमाऊंट पण आहे, ते आपण प्रत्येक रायडरला क्लास वाईज आपण देतो. थँक्यू. दशनाम गोसावी समाज, निंबायती तालुका, मालेगाव जिल्हा, नाशिक. समाज बांधवांनी एकत्र येऊन समाधीभूमीसाठी आमच्यासोबत निवेदन झाले. आज समाधीभूमीचे कंपाऊंड गेट मोठ्या दिमाखात उभे आहे. निंबायतीमधील सर्व समाज बांधवांचे हार्दिक अभिनंदन.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. मंदिर चोरी करणारे 2 सराईत चोरटे जेरबंद करण्यात आल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. सदर कारवाई नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि सटाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत करण्यात आली. 19 जुलैच्या पहाटेच्या वेळी सटाणा पोलीस ठाण्यातील ठेगोंडा गावातील गणपती मंदिरात दानपेटी आणि पितळेची मूर्ती असा एकूण 30,000चा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या संदर्भात न्यायसंहिता कलम 131, 305 प्रमाणे सटाणा पोस्टाने दाखल करण्यात आला होता. चांदवड शहरातील रेणुकामाता मंदिरात देखील पहाटेच्या सुमारास काही संशयित आरोपींनी चोरी करण्याच्या उद्देशाने मंदिराचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला, म्हणून चांदवड पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्याचे समांतर दिसून आल्याने नाशिकचे ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलिसांनी संयुक्त कार्य करत या प्रकरणात भगवान गोमा पिंगळे वय वर्ष 24 राहणार मातोबा शिंगवे तालुका चांदवड नाशिक आणि संशयित भाऊराव रघुनाथ पवार वय वर्ष 30 राहणार सावरगाव तालुका येवला नाशिक या 2 संस्थेत त्यांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या पथकाने ताब्यात घेतल्या असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर कारवाई ही सटाणा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे केलेली असून या कारवाईत सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील, अतुल बोरसे तसेच रेल्वे पोलिसांच्या मदतीने सदर तपास करण्यात आल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील पाटेथळे हनुमान मंदिर आणि पाटेथळे शरणपूर देवी मंदिरातून दानपेट्या फोडून 30,000 रुपयांची चोरी. घट्टण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल क्रमांक 195 2024 380 457 311 भारतीय दंड विधान स्थानिक गुन्हा शाखा आणि घट्टण पोलिसांची संयुक्त कारवाईत 2 सराईत चोरटे अटकेत. अटक आरोपी आकाश गणपत पिंढे वय वर्ष 23 राहणार साळेगाव सिन्नर, माधव सूर्यवंशी उर्फ चहा 30 राहणार साळेगाव सिन्नर. आरोपींकडून 2 दुचाकी जप्त, अनेक मंदिर चोरींची कबुली. कारवाईत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेजसिंह संधू, उपविभागीय अधिकारी विपिन गणुडे, निरीक्षक दिलीप मगर यांच्यासह विशेष पथकाचा सहभाग. पोलिसांचे आवाहन, धार्मिक स्थळांवरील चोरीवर कठोर कारवाई सुरूच राहणार. पवारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक देशी कट्ट्यातून फायरिंग झाल्यासंदर्भातली घटना होती. या फायरिंगमध्ये एका व्यक्तीला पायावर आणि छातीच्या डाव्या बाजूला जखमा झालेल्या होत्या. या संदर्भातली गंभीर दखल घेत पवारवाडीला एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. यामध्ये 4 आरोपी हे त्या ठिकाणून फरार झाले होते. या संदर्भात स्थानिक पोलीस ॲडिशनल SP मालेगाव यांच्या नेतृत्वाखाली आणि LCB यांच्या विशेष टीम यासाठी सातत्याने कार्यरत होत्या. हे चारही आरोपी यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे आहेत, गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. या बाबतीमध्ये माहिती मिळाल्यानंतर कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये सापळा लावून LCBने या 4ही आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. हे 4ही आरोपी हे गोव्याकडे पलायन करण्याच्या बेतात होते. तसे करत असताना त्यांना त्या ठिकाणून अरेस्ट केलेली आहे. त्यांच्याकडून या बाबतीमधला मुद्देमाल काही हस्तगत केलेला आहे, काही करणं बाकी आहे. या बाबतीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे. त्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत आणि या बाबतीमध्ये 8 दिवसापूर्वी त्या दोघांच्यामध्ये जो फिर्यादी आहे तो अनिस मटकी ज्याला लागलेला आहे आणि ज्यांनी या बाबतीमधलं फायरिंग केलेलं आहे ते शेख रब्बानी, नईम अख्तर, शेख वशीम आणि शेख शब्बीर यांनी या गुन्ह्याला अंजाम दिलेला आहे. या सर्व आरोपींना सध्या कोर्टासमोर घेऊन गेलेले आहेत आणि पुढील कारवाई पवारवाडीचे प्रभारी अधिकारी करत आहेत. दुसरी जी घटना आहे ती खरं तर चोरावर मोर झाल्यासारखं आहे. दोन्ही घटना ह्या अत्यंत गंभीर आहेत. एका घटनेमध्ये काल जे आमच्या समोर आलं ते मनमाड या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी एका व्यक्तीला वाहनामध्ये जबरदस्तीने बसवून घेऊन जाताना पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली.
एखाद्या व्यक्तीला जर जबरदस्तीने वाहनामध्ये बसवून घेऊन जात असतील तर या अपहरणाच्या बाबतीमध्ये तात्काळ कारवाई करणं आवश्यक असल्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये नाकाबंदी सुरू करण्यात आली होती। या नाकाबंदीच्या दरम्यान येवला शहर प्रभारी अधिकारी महाजन यांनी त्या गाडीचा पाठलाग करून त्या गाडीला पकडलं गेलं। त्या गाडीमधून 6 लोक प्रवास करत होते, त्यापैकी 2 लोक त्या परिस्थितीचा फायदा घेऊन पळून गेली आणि 4 लोकांना अटक करण्यामध्ये यश मिळालं। त्यांच्याकडे अधिक माहिती घेतल्यानंतर अशी माहिती प्राप्त झाली की त्यापैकी जो एक गुन्हेगार होता त्यांनी इतर लोकांना जे पळवून नेत होते त्या लोकांना गेल्या 8 दिवसापूर्वी तुमचे पैसे डबल करून देतो असं म्हणून फसवणूक करण्यात आलेली होती। त्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी त्या संबंधित लोकांनी त्याच्यावर इंस्टाग्रामच्या माध्यमातून खोटी ID तयार करून ट्रॅप लावलेला होता आणि ते ट्रॅप लावल्यामुळे तो इतर पैसे घेण्यासाठी मालेगाव या ठिकाणी आला होता। तो पैसे घेण्यासाठी आल्यानंतर त्याला तिथून पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पळून मनमाडकडे गेले होते। मनमाडमध्ये ते सापडल्यानंतर त्यांनी त्या गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली। तर हे ज्यांची फसवणूक झाली होती त्यांनी त्याचा बदला घेण्यासाठी हे त्याच्यावर ट्रॅप लावला होता आणि ते ट्रॅप लावताना त्यांनी पोलिसांना न सांगता अशा स्वरूपाचा अपहरणाचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे ह्या दोन्ही बाबतीमध्ये 0 नंबरने मनमाड या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आयशानगरमध्ये रेग्युलर त्याचा तपास हा होत आहे। याच्यामधले जे गुन्हेगार आहेत ते आधीचे जे गुन्हेगार आहेत ते धुळ्यामधले 2 गुन्हेगार आहेत आणि इतर जे पळवून येण्याचा प्रयत्न करत होते ते सर्व हे अहिल्यानगर जिल्ह्यामधील लोक आहेत। या बाबतीमध्ये सुद्धा आयशानगरचे प्रभारी अधिकारी पुढील तपास करत आहेत। जे मंदिर चोरीच्या गुन्हे याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही घटना घडलेल्या होत्या, यामध्ये अत्यंत संवेदनशील अशी रेणुका मातेच्या मंदिरमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने 2 लोक आत गेल्यासंदर्भातली माहिती मिळाली होती। याबाबतचा गुन्हा हा चांदवड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता। त्याचप्रमाणे सटाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ठेंगोडा गावामधील गणपती मंदिरामध्ये अशाच प्रकारची चोरी झालेली होती। त्यामध्ये दानपेटी आणि गणपतीची मूर्ती याची चोरी झालेली होती। हा अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे स्थानिक प्रभारी अधिकारी योगेश पाटील आणि LCBचे प्रभारी अधिकारी श्री मगर यांच्या संपूर्ण टीम याच्यासाठी कार्यरत होत्या। याबाबतची माहिती मिळाल्यानंतर 2 आरोपींना अटक करण्यामध्ये LCBला यश मिळालेलं आहे। भगवान गोमा पिंगळे आणि भाऊराव पवार हे राहणारे येवला आणि चांदवडचे आहेत। हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि यांच्याकडून सटाण्यामध्ये गेलेल्या मूर्ती आणि इतर साहित्य हे जप्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। अधिक घरफोड्या ज्या आहेत किंवा इतर मंदिर चोऱ्यासुद्धा याच्यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे। तर हा संपूर्ण तपास सध्या चांदवड आणि सटाणा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे करत आहेत। थँक्यू। ओके सर, थँक्यू। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त आज नाशिक येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी नाशिक महानगरपालिकेतील कर्मचारी, अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि समस्त समाजातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी अध्यक्ष संतोष अहिरे, उपाध्यक्ष सचिन नेटारे, माजी अध्यक्ष नयन शेजवळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती 2025चे पदाधिकारी तसेच नाशिक महानगरपालिकेतील अधिकारी आणि सर्व पक्षातील पदाधिकारी तसेच समाजातील बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अमर सोळंके, BBS न्यूज नाशिक। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त आज नाशिक येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी नाशिक महानगरपालिकेतील कर्मचारी, अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि समस्त समाजातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी अध्यक्ष संतोष अहिरे, उपाध्यक्ष सचिन नेटारे, माजी अध्यक्ष नयन शेजवळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती 2025चे पदाधिकारी तसेच नाशिक महानगरपालिकेतील अधिकारी आणि सर्व पक्षातील पदाधिकारी तसेच समाजातील बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते।
अमर सोळंके, BBS न्यूज नाशिक. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 105वा जयंती उत्सव जो आहे आपण साजरा करीत आहोत. सगळ्यांना कल्पना आहे की अण्णाभाऊ साठे हे अतिशय गरीब वस्तीत गरीब घरात जन्माला आले. अतिशय कमी शिक्षण त्यांना मिळालं. पायी चालत ते मुंबईपर्यंत पोहोचले. मुंबईमधील अतिशय झोपडपट्टीवरच्या घरामध्ये ते राहिले. गोरगरिबांचं दुःख त्याने पाहिलं. गिरणी कामगारांची चळवळ असेल, इतर कामगारांच्या चळवळी असतील, त्याच्यात भाग घेतला. लाल बावट्याच्या कामामध्ये ती जी चळवळ होती त्याच्यात भाग घेतला अनेक ठिकाणी. आणि त्याच्यानंतर कमी शिक्षण असून सुद्धा गरिबांचं दुःख प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांनी गिरणीमध्ये सुद्धा काम केलं. पण सगळ्यांचं हे दुःख पाहिल्यानंतर त्यांनी लिहायचं ठरवलं. आणि मग जवळजवळ मला वाटतं 35 कादंबऱ्या, कित्येक अनेक पोवाडे वगैरे 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 त्यांनी रचले. आता जे तुम्ही सांगितलं फकीरा, त्याच्यावर तर फार प्रसिद्ध सिनेमा, मराठी सिनेमा आला होता आणि तो खूपच गाजला. आणि त्याच्यानंतर मग अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. रशियापर्यंत जे आहे त्यांच्या साहित्याचा गवगवा झाला आणि अनेक भाषांमध्ये त्यांच्या ह्या साहित्याचं भाषांतर झालं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचा सहभाग घेतला. माझी मैना गावाला राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, हा जो पोवाडा जो आहे तो महाराष्ट्रापासून मुंबई वेगळ्या करण्याचा जो प्रयत्न झाला त्यावर आधारित तो पोवाडा त्यांनी रचलेला होता. आणि महत्त्वाच्या भूमिकेमध्ये अण्णाभाऊ जे आहेत त्यावेळेला आपल्याला दिसलेले आहेत. श्रमिकांसाठी सगळं त्यांनी केलं. मुळामध्ये अण्णाभाऊ साठे 105वी जयंती आज साजरी होत आहे. खरं तर अण्णाभाऊंनी जे कामं केलेले आहे दीनदुबळ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे. अनेक कादंबऱ्या आणि पुस्तकं त्यांनी लिहिलेलं आहे. या ठिकाणावर अण्णाभाऊ साठेंची आज जयंती साजरी होत असताना थोडं दुःखही वाटतं की या ठिकाणी महानगरपालिकेनं पुतळा आज अनावरण करायला पाहिजे होतं, परंतु आजपर्यंत महानगरपालिकेनं पुतळा तयार आहे परंतु चौथरा होत नाही, त्यामुळे ते अनावरण झालं नाही. ही अतिशय खेदजनक आणि दुःखदायी घटना आहे. खरं तर माननीय आयुक्त खत्री साहेब ताई या अतिशय कार्यक्षम आहे, परंतु त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीनं जर का महापुरुषांची हेटाळणी होत असेल तर ते संयुक्तिक नाही. मी त्याचा निषेध करतो. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे.
इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट आणि प्रोफेशनल इथिक्स या विषयावर मार्गदर्शन. डॉक्टर समीर चव्हाण यांचे मराठा विद्या प्रसारक समाज विधी महाविद्यालयात व्याख्यान. दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विधी महाविद्यालयात कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट तसेच प्रोफेशनल इथिक या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवजीवन लॉ कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर समीर चव्हाण सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना न्यायालयीन अवमान आणि कायद्यासोबतच वकिली व्यवसायातील नैतिक मूल्य आचारसंहितेबाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक मनोज पेखळे किरण क्षत्रिय यांनी केले. यावेळी डॉक्टर समीर चव्हाण सर यांनी भारतीय राज्यघटनेतील काही महत्त्वपूर्ण कलमांचे सविस्तर विश्लेषण करून विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना अतिशय सोप्या आणि समर्पक भाषेत उत्तर देत शंकांचे समाधान केले. या कार्यक्रमाला विधी शाखेतील अनेक विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांनी डॉक्टर समीर चव्हाण सरांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने विशेष कौतुक केले. BBS न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.